नमस्कार. चला तर मग आज आपण एका वेगळ्याच प्रवासाला निघूया. वेळेत मागे हजारो लाखो वर्षांपूर्वीच्या जगात. कल्पना करा, एक असा काळ जिथे ना पुस्तकं होती ना कोणी काही लिहून ठेवलं होतं. अशा काळात आपले पूर्वज म्हणजे प्रागैतिहासिक मानव कसे जगत असतील? चला त्यांच्या त्या अद्भुत प्रवासाचा आपण मागोवा घेऊया. आता साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो की अरे, ज्या काळात लिहिता वाचताच येत नव्हतं तेव्हा हे सुरुवातीचे मानव जगत तरी कसे असतील? काय करत असतील दिवसभर? त्यांचं रोजचं आयुष्य कसं असेल? चला तर आपण मिळून या रहस्याचा उलगडा करूया. हा काळ समजून घ्यायचा असेल तर सगळ्यात आधी प्रागैतिहासिक हा शब्द समजून घेऊ. याचा एकदम सोपा अर्थ आहे इतिहासाच्या आधीचा काळ, म्हणजे लेखनापूर्वीचं जग. एक असं जग ज्याच्या कथा शब्दांमध्ये नाहीत तर दगडांवर, हाडांवर आणि जमिनीखाली सापडलेल्या अवशेषांवर कोरलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, या काळाबद्दल काहीच लिहून ठेवलेलं नाहीये. मग आपल्याला हे सगळं कळतं तरी कसं? बरोबर? इथेच खरी गंमत आहे. इथे येतात पुरातत्वशास्त्रज्ञ. हे लोक म्हणजे इतिहासाचे डिटेक्टिव्हच. ते काय करतात तर जमिनीखाली दडलेल्या वस्तू आणि अवशेषांमधून इतिहासाचे छोटे छोटे तुकडे एकत्र जोडतात, अगदी एखाद्या मोठ्या कोड्याचे भाग सोडवल्यासारखं. जरा कल्पना करून बघा, सुरुवातीच्या मानवाचं जीवन कसं असेल? पूर्णपणे निसर्गाच्या मर्जीवर अवलंबून. ना घर ना शेती, आजूबाजूला घनदाट जंगल, आश्रयासाठी एखादी गुहा आणि प्रत्येक दिवस म्हणजे जगण्यासाठीचा एक नवा संघर्ष. काय खायचं? तर शिकार करून किंवा मग जंगलात मिळणारी फळं आणि कंदमुळं गोळा करून. यावरच त्यांचं संपूर्ण अस्तित्व टिकून होतं. पण माणूस फक्त परिस्थितीला शरण जाणारा प्राणी नाहीये. त्याने विचार करायला सुरुवात केली की यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे. आणि याच विचारातून, याच गरजेतून जन्माला आली मानवी इतिहासातली पहिली क्रांती. ती म्हणजे दगडी हत्यारांची निर्मिती. हा होता मानवी बुद्धिमत्तेचा पहिला खराखुरा आविष्कार. आणि इथे बघा, आपल्याला मानवी प्रगतीचा प्रवास अगदी डोळ्यासमोर दिसतोय. एका बाजूला सुरुवातीची अगदी ओबडधोबड दगडी हत्यारं आणि मग हळूहळू ती कशी अधिक धारदार, अधिक प्रभावी बनत गेली, हे पाहून खरंच थक्क व्हायला होतं. अरे वा, मासेमारीसाठी बनवलेला हा गळ तर बघा, किती विचारपूर्वक बनवलाय. ह्याच बदलांमुळे पुढे शिकार करणं आणि स्वतःचं संरक्षण करणं खूपच सोपं झालं असणार. दगडी हत्यारांता फक्त सुरुवात होती. यानंतर मानवाच्या आयुष्यात एक असा शोध लागला ज्याने अक्षरशः इतिहासाची दिशाच बदलून टाकली. एक असा शोध ज्याशिवाय आपण आजच्या जगाची कल्पनाच करू शकत नाही. तो शोध होता अग्नीचा. हो, फक्त एका लहानशा ठिणगीने मानवाच्या भविष्याला एक नवी, उज्ज्वल दिशा दिली. हे खरंच अविश्वसनीय वाटतं, नाही का? की एकाच शोधाने माणसाचं नशीब इतकं कसं बदलू शकतं. पण तेच खरं आहे. अग्नीचा शोध हा फक्त एक शोध नव्हता, तर मानवी सभ्यतेच्या दिशेने उचललेलं एक खूप मोठं पाऊल होतं. बरं, अग्नीवर नियंत्रण मिळवल्यामुळे नेमकं काय काय बदललं? सगळ्यात पहिलं म्हणजे अन्न. कच्चं मांस खाण्याऐवजी ते शिजवून खाता येऊ लागलं. त्यामुळे ते पचायला सोपं झालं आणि जास्त पौष्टिकही. दुसरं म्हणजे कडाक्याच्या थंडीपासून ऊब मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रात्रीच्या अंधारात धोकादायक प्राण्यांपासून संरक्षणाचं एक अभेद्य कवच मिळालं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अग्नीमुळे 3 मुख्य गरजा भागल्या. एक तर शिजवलेलं अन्न, दुसरं म्हणजे ऊब आणि तिसरं संरक्षण. यामुळे माणसाचं आयुष्य फक्त सोपं नाही झालं, तर ते खूप जास्त सुरक्षित झालं. आणि ह्याच सुरक्षिततेमुळे त्याला थोडा मोकळा वेळ मिळाला विचार करायला, काहीतरी नवीन निर्माण करायला. आणि त्याने तो वेळ खरंच वापरला. कारण माणूस फक्त जगण्यासाठी संघर्ष नाही करत, तो विचारही करतो, कल्पना करतो. आणि त्याच्या ह्याच कल्पनाशक्तीची, त्याच्या भावनांची पहिली झलक, पहिली अभिव्यक्ती आपल्याला कुठे दिसते माहितीये? ती दिसते त्या काळातल्या गुहांमध्ये काढलेल्या अद्भुत चित्रांमधून. ही चित्र म्हणजे काही साध्यासुध्या रेघोट्या नाहीत हं. आपल्या भावना, आपले अनुभव, आपलं आजूबाजूचं जग, हे सगळं व्यक्त करण्याचा हा मानवाचा पहिला प्रयत्न होता. ही त्यांच्या सर्जनशीलतेची आणि कल्पनाशक्तीची एक जबरदस्त साक्ष आहे. खरंच या गुहाचित्रांकडे पाहिलं ना, की असं वाटतं जणू काही आपण थेट त्यांच्या जगात पोचलो आहोत. त्यांच्या जगाची एक खिडकीच उघडली आहे. बघा, शिकारीचे थरारक प्रसंग, मोठमोठे विशाल प्राणी,
या चित्रांमधून आपल्याला त्यांच्या रोजच्या जीवनाची, त्यांच्या धैर्याची आणि त्यांच्यातल्या त्या कलाकाराची एक छोटीशी झलक मिळते. ही चित्र एक खूप मोठी गोष्ट सिद्ध करतात. ती म्हणजे हा आदिमानव फक्त पोट भरण्यासाठी जगत नव्हता, तर तो आपल्या अस्तित्वाचा काहीतरी अर्थ शोधत होता. ही होती त्याच्या विचारांची आणि स्वतःला व्यक्त करण्याची पहिली खूण. आणि खरं तर याच प्रयत्नांमधून पुढे भाषा आणि कलेचा पाया घातला गेला. आणि मग आला तो क्षण ज्याने मानवी इतिहासाला पुन्हा एकदा कायमचं बदलून टाकलं. भटक्या जीवनाचा शेवट झाला आणि एका स्थिर सामाजिक जीवनाची सुरुवात झाली. हीच होती आपल्या सभ्यतेची पहाट. हा बदल किती किती मोठा होता याची फक्त कल्पना करा. एका बाजूला अन्नासाठी रोज इकडून तिकडे भटकणारं शिकारी जीवन आणि दुसऱ्या बाजूला एका जागी स्थिर राहून शेती करणारं, छोटी छोटी गावं वसवून राहणारं आयुष्य. ही खऱ्या अर्थाने मानवाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी क्रांती होती. आणि हा बदल घडून कसा आला? तर शेतीच्या शोधाने आणि पशुपालनाने. यामुळे झालं काय की अन्नाची एक प्रकारची शाश्वती मिळाली. रोज शिकारीसाठी भटकण्याची गरजच संपली. आणि जेव्हा माणूस एका जागी स्थिर झाला, तेव्हा त्याला नवीन गोष्टींचा विचार करायला, समाज घडवायला मोकळा वेळ मिळाला. आणि याच स्थिर जीवनामधून संस्कृती आणि सभ्यतेची पहिली वीट रचली गेली. छोटी छोटी गावं वसली, एक समाज तयार झाला आणि मानवी प्रगतीचा जो आज आपण डोलारा पाहतो त्याचा खऱ्या अर्थाने पाया घातला गेला. आज आपण ज्या मोठ्या शहरांमध्ये, ज्या जगात राहतो ना, त्याची सुरुवात खरं तर इथे याच लहान वस्त्यांमध्ये झाली. तर या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. मग ते दगडाची हत्यारं बनवणं असो, अग्नीचा वापर असो किंवा मग शेतीचा शोध, आपल्या आजच्या या आधुनिक प्रगत जीवनाचा भक्कम पाया हजारो वर्षांपूर्वी याच आपल्या पूर्वजांनी, याच प्रागैतिहासिक मानवाने रचला होता. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?